यांच्याकडे संपूर्ण या स्पर्धेची निवेदनाची आपल्याला जबाबदारी पाहायला मिळते। त्यांनाही खूप साऱ्या शुभेच्छा असतील। खरं तर अगदी लग्न सराईचा हंगाम आता सुरू होताना पाहायला मिळतो आणि त्यातल्या त्यात अगदी सरचीच्या काहीशा स्पर्धेंचा आपल्याला आगास पाहायला मिळतो। त्यातील एक दमदार आयोजन श्रीराम 11 चिंचवली व भारतीय जनता पार्टी पुरस्कृत ग्रामस्थ मंडळ चषकाची एक दमदार मैफिल पाहायला मिळते आणि त्यातील अगदी सुपर 12 ची एक लढत पाहायला मिळते। राजा राणी घोट संघाच्या अगेन्स्ट खेळताना पाहायला मिळेल संकल्प 11 प्रणव 11 सहारा शिवकर। एक दमदार लढत आहे। भन्नाट वेगाचा हा चेंडू अगदी बीमर बॉल इथे घोषित केला जातो। नो बॉल करार आहे। फ्रीटचा हा चेंडू असणार आहे। खुळ्याम खेळण्याची नामी संधी आहे। ऑफिशियल अंपायर टीमचा इशारा कंट्रोल रूम कडे पाहायला मिळतो। पहिल्यांदा टॉस खूप इम्पॉर्टंट टॉस जिंकला होता टीम शिवकर्ण आणि पहिल्यांदा स्वीकार राहिलाय हा फिल्डिंगचा बॅटिंग मार्क वरती पाहायला मिळतो। राजा राणी गोट दोन संघ तितकेच तगडे आहेत। एक तगडा फटका खेळाय क्षेत्ररक्षक तैनात आहे। चांगली फिल्डिंग पाहिली आपण। प्रणय त्या ठिकाणी सज्ज होता। उत्तम दर्जाचा मुजुरा पेशकश केलाय। 3 क्षेत्ररक्षक अगदी समोर एकवटले गेले आणि आपल्या सांगी कोठ्यासाठी त्याने अगदी धावा वाचवल्या। पहिली सलामीची जोडी पप्पू पाटीलच्या साथीने पाहायला मिळतो। काढो राजा एक राजा धुमाल एक कमालीचा खेळ साकार करणारा आपण हा पहिला सलामीचा क्रम पाहतो राजा राणी घोट संघाच्या वतीने। परंतु गोलंदाज मयूर पाहायला मिळतो। राईट मोर द विकेट मारा केला ऑन साइडला क्लिअर केला। क्षेत्ररक्षक तैनात आहेत। अगदी काऊ कॉर्नरच्या दिशेने फटका टाकण्याचा प्रयत्न राहिला आणि त्वरित इथे एक धाव इथे प्राप्त होताना पाहायला मिळेल। सांघिक कोटा पुढे मार्गस्थ होताना पाहायला मिळेल। 6 धावा लागतायत। 3 चेंडूंचा आपण भेदक मारा पाहिला। पिबनचं पहिलं षटक हे तितकंच इम्पॉर्टंट आहे आणि या षटका दरम्यान धावा कितपत रोखल्या जातील आणि कितपत धावसंख्या पूर्णपणे बनवली जाईल हे सुद्धा पाहावं लागेल। दोन फलंदाजांमध्ये सातत्याने चर्चा सत्र साधलं जातं की या ठिकाणाहून अगदी मोहीम फत्ते करायची आणि त्या दृष्टिकोनातून काहीशे डावपेच आखण्याचा प्रयत्न केला जाईल। सन्माननीय आनंद शेठ प्रार करण्याचा प्रयत्न राहिला ऑन साइडला क्लिअर केले। पाहुण्यांचं होतं शुभ आगमन। तर इथे मान्यवरांचं आगमन होत आहे। पनवेल तालुका भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे विद्यमान अध्यक्ष तथा शिवकर ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच आनंददादा ढवळे साहेब यांचं आगमन झालेलं आहे। त्यांच्या समवेत गावदेवी एंटरप्राइजेस वाकडी गावचे उद्योजक तथा पनवेल तालुका भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे उपाध्यक्ष धनंजय दादा पाटील आपले मनपूर्वक सरसे स्वागत आहे। पाहुण्यांचं मनपूर्वक स्वागत केलं जाईल। भारतीय जनता पार्टीचे युवा शिलेदार त्यांचं अगदी ग्रामस्थ मंडळ चषकामध्ये मनपूर्वक आम्ही स्वागत करतो। फटाक्यांच्या आतिषबाजीनं पाहुण्यांचं स्वागत केलं जाईल। अगदी जोश जल्लोष फटाक्यांची आतिषबाजी चिंचवली गावाची जणू काही दिवाळीच। सन्माननीय आमचे मुख्य आयोजक माजी सरपंच महोदय सबसे ग्रेट रमेश शेठ सीताराम पाटील श्री स्वामी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांच्या माध्यमातून हा क्रिकेटचा देखना सोहळा याची देही याची डोला गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा दमदार फटका येतोय धमाकेदार चौकार। रमेश पाटील नेता मान थँक्स डीजे मास्टर। चिंचवली गावची शहाण रमेश पाटील नेता मान अतिशय चांगल्या प्रकारे संगीत आपल्याला इथे ऐकायला मिळालं आणि रमेश शेठ पाटील आणि त्याचबरोबर विठ्ठल शेठ शेळके श्रीराम क्रिकेट संघ चिंचवली यांचं निमंत्रण स्वीकारून आज अक्षय आपण इथे पाहतो। अक्षय आमचे परम मित्र आहेत। अक्षय आपण इथे उपस्थित राहिलेला आहात। आपले मनपूर्वक आम्ही सरसे स्वागत करत आहोत। अक्षय पाटील विद्यमान ग्रामपंचायत सदस्य शिवकर आणि संदीप काकडे मनपूर्वक तुमचं सरसे स्वागत आहे। पहिलं षटक पाहिलं जिथे 13 धावा बनताना पाहायला मिळाल्या राजा राणी घोट संघाकडून। अगदी बिनगडी बाद एक चांगल्या सुस्थितीमध्ये सद्यस्थितीला राजा राणी घोट संघ पाहायला मिळतो। चांगला खेळ राहिला। पप्पू पाटील 4 चेंडू 8 धावा। राजा धुमाळ खेळतोय
उत्तम रीतीचे फटके आणि पाहता अगदी एक चांगली भागीदारी या दोन फलंदाजामध्ये बनताना पाहायला मिळते. मिड विकेट क्षेत्राकडे हा चेंडू पाहिला जिथे एक धाव प्रस्तावित होताना पाहिली. सिंगल डबलला सुद्धा क्रिकेटमध्ये खूप महत्व आहे आणि ती महत्वाकांक्षी भूमिका सातत्याने बजावली जाते. परंतु समोरील संघ सुद्धा एक वेगळा संकल्प घेत या स्पर्धेमध्ये दमदार बाणा पेशकश केला. असा संकल्प पण 11 सहारा शुगर याही संघाचा प्रामुख्याने आपण डंका पाहिलाय. ओहो, हेलिकॉप्टर लँडिंग करण्याचा प्रयत्न पूर्णपणे यॉर्क लाईनचे चेंडू इथे सफर केले जात आहेत. पूर्णपणे रफ्तार के साथ गिरफ्तार केलं जातं. रफ्तार का राजा बॉलिंग ट्रॅक वरती सद्यस्थितीला पाहायला मिळतो. संदीप एक विख्यात गोलंदाजीसाठी हा गोलंदाज ओळखला जातो. अनेक वर्षांचा तजुर्बा, अनेक वर्षांचा अनुभव आणि खेळपट्टीवरती ही अनुभवाची शिदोरी शुकर संघाच्या माध्यमातून ओतळली जाते. संदीप तयार, प्रहार केला, काउंटर अटॅक, लॉंग ऑन कडे फटका टाकण्याचा प्रयत्न. व्हॉट कॅच, कॅच ऑफ द मॅच. अगदी प्रणय त्या ठिकाणी सज्ज होता आणि लागतोय पहिला दे धक्का. राजाराणी घोट संघाला खेळाडू बाद होतोय. रिप्लेच्या माध्यमातून पाहतो वर्ल्ड टेनिस cricket.in ची कमाल पाहतो. त्यांच्या कॅमेरामॅनचं कौतुक करावं लागेल. रनिंग कॅच कशी पकडावी याचं ज्वलंत उदाहरण आपण या खेळाडूच्या माध्यमातून पाहिलं. साऊथ आफ्रिका बनाम भारत जो सामना झाला होता फायनल मॅच मध्ये सूर्यकुमारनं ज्या दर्जाचा झेल पकडला त्या दर्जाचा काहीसा दमदार बाणा पेशकश केला. शुकरच्या प्रणयनं उत्तम दर्जाची फिल्डिंग साकार केली. अगदी अशा दर्जाचे झेल कधी कधी कामयाबी हासिल करतात हे आपण अनेक वेळा पाहिले. कारण पप्पू पाटील प्रसाद सारखा धाकड खेळाडूला बाद करण्यामध्ये शुकर संघाच्या संदीपला आणि प्रणयला यश लाभले. ही तितकीच जमेची बाजू असेल. 14 वरती 1 ही स्थिती आहे. पहिल्या षटकादरम्यान चांगली धावसंख्या राजाराणी घोट संघाच्या माध्यमातून पाहिली, परंतु संदीपचा तो चेंडू आणि प्रणयचाच एक चांगला झेल ज्याच्या जोराबाती फलंदाजाला पाठमोरी परतावं लागलं. परंतु फलंदाज आक्रमकतेने खेळतोय. आक्रमक शैलीची फटकेबाजी करण्यासाठी नेहमीच माहिर आहे खेळाडू रुपेश साळुंके. आक्रमक शैलीनं फटकेबाजी दाखवत असताना आपण रुपेश साळुंके या खेळाडूला पाहतो. एक युवा जिगरबाज खेळाडू नेहमीच तारणहार ठरलाय राजाराणी घोट या संघासाठी. परंतु लिजन काढो संदीप तयार. खेळपट्टीच्या अगदी मधोमध हा चेंडू आदळलाय. लाईन लेंथ मध्ये बिघाडी पाहायला मिळते. सुनील तांडेल सरांचा इशारा येतो व्हाईट बॉल. धावसंख्या 1 न पुढे सरसावते. सांघिक कोटा पुढे मार्गस्थ होईल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 21 धावा. रुपेश साळुंकेच्या साथीने राजा धुमाल या फलंदाजांना कमालीचा खेळ इथे साध्य करावा लागेल. प्रसाद पाटील पप्पू स्वस्तात माघारी परतल्यानंतर या दोन फलंदाजांच्या खांद्यावरती आता आपल्याला दारोमदार पाहायला मिळेल. परंतु संदीप एक वाखाणणी जो कार्य साकार करताना पाहायला मिळतो. ओहो, प्रार करण्याचा प्रयत्न सुंदररित्या हा फटका कन्वर्ट केलाय. खर्रा फिल्डिंग, ज्या ठिकाणी एकच धाव त्या ठिकाणी आले अगदी 2 धावा. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं, डबलला ट्रिपल मध्ये कन्वर्ट केलंय. जर्सी क्रमांक 33 त्या ठिकाणी सज्ज असताना प्रणित त्या ठिकाणी सज्ज होते आणि अगदी अतिरिक्त धावसंख्या इथे खर्च केली जाते. उत्तरार्धामध्ये नेहमीच घातक ठरताना आपण अनेक वेळा पाहिले. कारण सुपर 12चा सामना पाहायला मिळतो. इथून एक विजय ट्रॉफ्यांच्या दिशेनं घोडदौड असते आणि हा विजय प्रत्येक गावासाठी प्रत्येक संघासाठी हा तितकाच इम्पॉर्टंट राहिलाय. 24 धावा लागतायत. एका गडाचा खात्मा राजा राणी घोट. अलर्ट अशी आज क्रिकेट रसिकांची गर्दी पाहायला मिळेल. एक गावदेवी मैदान चिंचवली अगदी पारंपरिक मैदान आहे क्रिकेटचं, परंतु झेल सुटलाय. अगदी डीप मिड विकेटला हा झेल सुटलाय. अजय भगत त्या ठिकाणी सज्ज होते आणि अजून एक जर विचार केला तर खरा फिल्डिंगचं सत्र हे जारी आहे आणि पहिल्या 2 षटकांदरम्यान धावा लागतायत. धाव पुस्तकावरती एकूण धाव संख्या 25. बघा, दोन्ही क्रिकेट संघाला इथे टाइम अलर्ट करण्यात आलेला आहे. क्षेत्ररक्षण करण्यासाठी तुम्हाला फक्त 20 मिनिटाचा अवधी देण्यात आलेला आहे.
20 मिनिटाच्या अतिरिक्त पहिलं 3 षटक 15 मिनिटापूर्वी तुम्हाला त्याची पूर्तता करणं गरजेचं आहे. यानंतर नाणेफेक संपन्न होणार आहे. स्वर्गीय सचिन स्पोर्ट्स खेरणे विपक्ष संकल्प 11 गिरवले नाणेफेकीसाठी संपर्क साधावा. सन्माननीय मंगेश ढवले विद्यमान ग्रामपंचायत सदस्य शिवकार यांचं इथे आगमन झालेलं आहे. आपण व्यासपीठावर यावं. आपलं श्रीराम क्रिकेट संघ चिंचवली आणि भारतीय जनता पार्टी चिंचवली यांच्या वतीने मनपूर्वक स्वागत आहे. स्वर्गीय सचिन स्पोर्ट्स खेळणे आणि या संघाच्या विरोधात खेळताना पाहायला मिळेल संकल्प 11 श्री गणेश गिरवले. दोन्ही संघनायकांना कळकळीची आणि अंतिम वॉर्निंग आहे. आपण तात्काळ टॉस साठी टॉस बॉक्स कडे प्रस्थान करायचे. आज कोणत्याही संघनायकाची गै केली जाणार नाहीये. तात्काळ तुमच्यावरती पेनल्टी घोषित केली जाईल. भले सामना सुपर 12चा असो, कारण आज अगदी 2 वाजायच्या आतोआत हे शिवधनुष्य आमच्या आयोजकांना पेलायचंय आणि आमच्या कॉमेंटरांचा इशारा की 1 वाजायच्या आतोआत हे संपायला हवं. पर 25 धावा 1 गड्याचा राहिला खात्मा आणि पहिल्या पूर्वार्धातील 2 षटकांचा खेळ हा अद्याप शिल्लक आहे. हलवार पद्धतीने आज पारंपरिक मैदान गावदेवी मैदान चिंचवली पनवेल रायगड जिल्ह्यातील नामांकित क्रिकेट आणि बैलगाडा क्षेत्रातील हे दमदार मैदान आहे. उत्तमरित्या हा चेंडू इथे सफर केला जातो. तर रोशन निश्चित स्वरूपात राजा राणी घोड क्रिकेट संघाच्या माध्यमातून बालाशेठ धुमाल यांच्या माध्यमातून जी प्रकाश जोतातील क्रीडा स्पर्धा गेल्या महिन्यामध्ये आपल्या भेटीसाठी आली आणि बालाशेठ धुमाल घोड यांचा सुपुत्र मात्र राजा इथे फलंदाजी करताना आपण त्याला पाहतो. ओ टू रोशन. अगदी तृतीय षटकादरम्यान अजय आलाय. हलवार पद्धतीने फटका खेळाय. क्षेत्ररक्षक प्रणय त्या ठिकाणी सज्ज आहे. एकच धाव इथे प्राप्त केली जाते. 5 सिंगल डबल सुद्धा प्रामुख्यानं महत्वाकांक्षी भूमिका देण्याचा हा प्रयत्न आहे आणि धावसंख्या जर पाहिली तर 26 वरती काहीशी मजल पाहायला मिळते. एक चांगली भागीदारी आहे. राजा धुमाल 7 चेंडू 7 आणि रुपेश खेळतोय 2 चेंडू 9 आणि निश्चितच राजाच्या नावानं हा संघ राहिलाय. बालाशेठ धुमाल यांचे सुपुत्रांच्या नावाने या संघाचं नामकरण आहे. चांगला झेल आहे. उत्तमरित्या हा झेल कन्वर्ट झालाय. वैभवच्या माध्यमातून हा झेल पकडलाय. लागतोय दुसरा ते धक्का. दादा ढवले यांना मी पाहतो. शिवकर ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच तथा पनवेल तालुका भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे विद्यमान अध्यक्ष आहेत. पनवेल विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब यांचे खास एक विश्वासू सहकारी म्हणून आनंददादा ढवले यांच्याकडे सातत्याने पाहिलं जातं. स्वागत आहे आपलं रमेश शेठ पाटील साहेबांच्या वतीने आणि विठ्ठल शेठ शेळके यांच्या वतीने आपलं आम्ही स्वागत करतो. पनवेलचे लोकप्रिय आमदार विकासाचे महामेरू प्रशांतदादा रामशेठ ठाकूर साहेबांच्या निवडणुकीमध्ये या युवा शिलेदारांची एक मोठी मेहनत राहिली. त्याच्यामध्ये आनंददादा असतील, धनंजय पाटील असतील यांचा मोठा कारनामा पाहिला. पूर्णपणे प्रचाराचा झंझावत आणि झंझावाती या फटका दमदार येतोय चौका. अगदी विस्फोटक अंदाजामध्ये फटके खेळले जात आहेत. धावसंख्या 30 वरती मजल मारताना पाहायला मिळते. 2 गडी कोसळले जात आहेत राजा राणी घोटे या संघाचे आणि संघाचा सरसेनापती संघ नायक सुनील साळुंके आक्रमकरित्या खेळताना आपण पाहतो. पहिला चेंडू फेस करत असताना त्याच्या बॅटमधून चौकार पाहायला मिळतो. 30 धावा लागतायत घोटे या संघाच्या. प्रहार केला, काउंटर अटॅक ऑन साइडला लॉंग ऑन कडे चेंडू ट्रॅव्हल होईल. एकदा प्राप्त होते, दुसरीचा प्रयत्न धोका आहे. इथे काय इशारा येईल हे सुद्धा पाहावं लागेल. एका खेळाडूला जावं लागेल माघारी. लागतोय झटका क्रमांक 3. खेळाडू बाद होतोय. कॅप्टन कुल सुनील साळुंके. रमेश
प्रतिम संगीताची मैफिल पाहायला मिळते. नेक्स्ट मॅच स्वर्गीय सचिन स्पोर्ट्स खेळणे विरोधात संकल्प 11 श्री गणेश गिरवले. आपण का वेळ घेता, त्वरित आपण टॉस साठी टॉस बॉक्स कडे प्रस्थान करायचे. 31 धावा लागतायत. 3 गड्यांचा खात्मा पाहिला. स्पीडली खेळायचे. तात्काळ फिल्डिंग सुद्धा सजवायची. आज ऑफिशियल अंपायर टीमचा सुद्धा एक मोलाचा वाटा असणार आहे. कटाक्षपणे पंचांची भूमिका सुद्धा या स्पर्धेमध्ये आपण अविरतपणे पाहिली. 5 रात्री सँडी पालकर सर केवाले SP पॅनल, त्यानंतर सुनील तांडे सर बेलवली आणि सचिन कडू सर रोहिंजन अहो रात्र याही पंचांची आपल्याला मेहनत पाहायला मिळते आणि या पॅनलचं सुद्धा कौतुक होणं रास्त. 31 धावा 3 गडी बाद. घोट संघ प्रहार केला. अगदी बुंद्यात हा चेंडू आदळलाय. एक धाव इथे प्राप्त होते. काउंटर अटॅक केले जात आहेत. संकल्प 11 श्री गणेश गिरवले संघाच्या गोलंदाजांचा एक वेगळा संकल्प पाहायला मिळतो. त्या दृष्टिकोनातून काहीशे चेंडू आपल्या भात्यातून इथे पेशकश केले जात आहेत. बघा यानंतरची लढत असेल. शेवटचा पुकार असेल खेळणे विपक्ष सचिन स्पोर्ट्स खेळणे विपक्ष संकल्प श्री गणेश गिरवली क्रिकेट संघाला शेवटचा पुकार आहे. निश्चित स्वरूपात प्रेक्षक कमाल झेलसाठी बघा सातत्याने 5 दिवस बक्षिसांची ते लैलूट झालेली आहे. आद्विक एंटरप्राइजेसचे ओनर्स युवा उद्योजक वैभव शेठ डवले यांच्या वतीने प्रेक्षक कमाल झेलसाठी प्रत्येकी झेलला 300 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. काही क्षणातच इथे मान्यवरांचं आगमन होणार आहे. कोकण माडाचे माजी सभापती आदरणीय बाळासाहेब पाटील साहेबांचं काही क्षणात जिथे आगमन होईल त्यांचं मनपूर्वक आम्ही इथे स्वागत करत आहोत. धनंजय दादा पाटील इथे पाहतो वाकडी गावदेवी एंटरप्राइजेसचे ओनर्स आहेत तथा पनवेल तालुका भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे उपाध्यक्ष आपले मनपूर्वक स्वागत आहे. अगदी पनवेल तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ श्रेष्ठ वरिष्ठ युवा नेतृत्व आज ग्रामस्थ मंडळ चषक चिंचवली या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील. सर्वांचं मनपूर्वक स्वागत केलं जाईल. सरपंच महोदय रमेश शेठ सिद्धराम पाटील यांच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक स्वागत. व्हाईट बॉलची आपल्याला घोषणा पाहायला मिळते. अखेरचं निर्वाणीचं षटक आहे. मॅजिक आकडा पाहायला मिळतो. 33 धावा 3 गडी बाद 3 षटकांचा खेळ हा समाप्त झालाय आणि अखेरच्या षटकासाठी गेलाय वैभवशाली इतिहास जागरूक करायचे. हे षटक 2 संघांसाठी तितकंच इम्पॉर्टंट आहे आणि इथे आलाय हा पहिला डॉट बॉल. या षटकातील अलीकडे आपण पाहिलं तर निश्चितच व्हाईट बॉलची घोषणा पाहिली. रिप्लेच्या माध्यमातून हा चेंडू पाहतो व्हाईट यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न तोही सक्सेसफुल रित्या सफर केलं जातं. हा चेंडू होता राहुल साडी. एक चांगली हुळणी द्यायची आहे परंतु लेंथ मध्ये पुन्हा एकदा बिघाडी पाहायला मिळते. ऑफिशियल अंपायर टीमचा इशारा पाहायला मिळतो. व्हाईट बॉल हलवार पद्धतीने धावा पुढे मार्ग होताना पाहायला मिळतील परंतु ऑफिशियल अंपायर टीमला चॅलेंज केले. फिल्डिंग करणाऱ्या शिवकर्ण आणि कंट्रोल रूम कडे हा संपूर्ण आपल्याला लेखाजोखा पाहायला मिळेल. कंट्रोल रूम कडे हा काहीसा निर्णय आपल्याला प्रलंबित पाहायला मिळतो आणि ऑफिशियल अंपायर टीम कडून पूर्णपणे त्याची फेर पडताळणी केली जाते. दूध का दूध पाणी का पाणी. अगदी 5 मिनिटांचा अवधी शिल्लक आहे. त्याच्या आतोआत हे षटक हाताळावं लागेल. आज टायमिंगला खूप महत्व आहे आणि प्रत्येक संघाला विनंती असेल आम्हाला सहकार्य करा. अनेक सारे लढती इथे अजूनपर्यंत शिल्लक आहेत. इथे दमदार एंट्री आता होणार आहे. निश्चित स्वरूपात पांडुरंग बोपी रिडगर यांच्या सुपुत्राची दमदार एंट्री होणार आहे. 10 सरकार आज पंढरीनाथ शेठ फडके महाराष्ट्र राज्य बैलगाडी संघटनेचे अध्यक्ष आज आपल्यात नाही आहेत परंतु त्यांची एक अविस्मरणीय आठवण म्हणून बघा त्या निश्चित स्वरूपात आपण 10 सरकार निश्चित स्वरूपात पंढरीनाथ शेठ फडके साहेबांची अविस्मरणीय आठवण या चिमुकल्याच्या या युवा वर्गाच्या माध्यमातून इथे मात्र
किडीचे ही व्हायलाच हवं. ही अस्मिता आहे महाराष्ट्राची. अगदी 34 जावा पाहिल्या तिंगड्यांचा खातबा. अगदी वेगवान तेज तर्रा चेंडू सफर केलाय. नाट्यमय घडामोडी घडतायत. नॉन स्ट्रायकिंगला धोका आहे आणि इथे घडलं काय, कदाचित हा खेळाडू बाद होऊ शकला नसता, परंतु काहीसा हलगर्जी पण अंगलट आला आणि खेळाडू होतोय रनआउट. अंतिम टप्प्यामध्ये विकेटचं पतन हे सातत्याने इथे होताना पाहायला मिळतं. अगदी आमचे छोटे कलाकार, अगदी त्यांची आपण रॉयल एंट्री पाहतो. सोन्या नाण्याने तो मडलाय. तर निश्चित स्वरूपात आपण इथे पाहतो दिडगर गावातील एक जिम्नॅस्टिक क्षेत्रातील एक मोठं नाव पांडुरंग शेठ भोपी यांचे सुपुत्राचं नाव आहे युवराज भोपी. आपण पाहतो महाराष्ट्र राज्य बैलगाडा संघटनेचे ज्याने अध्यक्षपद भूषवलं आज आपल्यात नाहीत, परंतु त्यांची अविस्मरणीय आठवण एक छवी मात्र युवराजच्या माध्यमातून इथे निर्माण झाली. अतिशय चांगल्या प्रकारे दमदार एंट्री झाली की काजव्याप्रमाणे चमकण्यापेक्षा दीपस्तंभासारखे अखंड ठेवत राहू क्रीडा क्षेत्राला या उक्तीप्रमाणे या स्पर्धेमध्ये आपण सहभागी झाल्याबद्दल मी पुन्हा एकदा श्रीराम क्रिकेट संघ चिंचवली आणि स्पर्धेचे आमचे शिल्पकार रमेश शेठ पाटील साहेबांच्या वतीने आपलं स्वागत करत आहोत. युवराज भोपी जे रेडगरचे आमचे आहेत त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. युवराज जिमचे ते छोटे मालक आहेत. अगदी फिटनेस मंत्र आहे आणि त्यानंतर अगदी नात फक्त एकच बैलगाडा शर्यत. काहीशा नाट्यमय घडामोडी याही लढतीमध्ये आपण घडताना पाहतो. अगदी ऑफिशियल अंपायर कडे आशाभूत नजरेनं पाहिलं जातं आणि हे पाहता अगदी दोन पंच एकत्रितपणे चर्चा साधतायत. पुढेपणे दोन्ही काढून समेत चर्चा साधली जाते आणि अंतिम टप्प्यामध्ये इथे निर्णय अपेक्षित असेल. तर बघा निश्चित स्वरूपात दोन्ही पंच तिथे सक्षमतेरीत्या कामगिरी साकारतात, परंतु स्पर्धेची नियमावली आहे पंचांचा निर्णय अंतिम निर्णय मानला जाईल याची दक्षता याची नोंद सुद्धा खऱ्या अर्थाने दोन्ही क्रिकेट संघाच्या खेळाडूंनी घ्यायची आहे. चला आपण त्वरित फिल्डिंग सजवायची. या लढतीमध्ये सागर सर खूप वेल मध्यस्थी व्यतीत होताना पाहायला मिळतो आणि स्पीडली खेळणं सुद्धा तितकंच गरजेचं असणार आहे. अगदी अंतिम टप्प्यामध्ये दोन संघ आपली ताकद पूर्णपणे समर्पित करताना पाहायला मिळते. धावसंख्या जर पाहिली तर अगदी 36 धावा लागतायत. 22ची एक धाव इथे अधोरेखित केली जाईल. पूर्णपणे रकाणामध्ये 36 धावसंख्येवरती मजल पाहायला मिळते आणि अजूनपर्यंत पहिला पूर्वार्धातील 4 चेंडूंचा खेळ हा शिल्लक असणार आहे. गोलंदाज तयार आहे. हलवार पद्धतीने हा चेंडू सफर केलाय. चांगली लाईन चांगल्या लेंथनं हा चेंडू सफर होतो. डॉट बॉलची पुन्हा एकदा समाप्ती पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळेल. वैभव हे षटक दोन संघांसाठी तितकंच इम्पॉर्टंट आहे आणि या षटकादरम्यान धावसंख्येला काहीशी रोख पाहायला मिळते. प्रहार केलाय. काउंटर अटॅक आहे. डीप मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होतोय. सोपा सुखकर झेल कन्वर्ट झालंय. अजून एक दे धक्का. योगदान आणि त्यानंतर सन्माननीय सुनीलजी शेळके ग्रामपंचायत दुंदरेचे माजी सदस्य ज्यांच्या वतीने या स्पर्धेसाठी 5000 रुपयाचा धनादेश इथे सुपूर्द केला जातो. दानशूर दात्यांचा मनपूर्वक आभार. 36 धावा 5 गडी बाद. गिरवली क्रिकेट संघाच्या संघनायकांनी लगेच नाणेफेकीसाठी संपर्क साधायचे आहे. सन्माननीय या स्पर्धेचे आमचे शिल्पकार माजी सरपंच होटो रोशन पाटील. प्रत्येक चेंडूगणी प्रहार करणं काही चांगलं आले. नवीन आलेला काढो बॅटिंग मार्क वरती पाडीला पाहतो प्रदीप पाटील. एक डेंजर खेळी याही खेळाडूचे आपण अनेक वेळा पाहिले, परंतु आज संघासाठी संकटमोचक कार्य साध्य करावं लागेल. सन्माननीय रमेश शेठ पाटील माजी सरपंच चिंचवली या स्पर्धेचे ऑर्गनायझर त्यांच्या वतीने समालोचन ग्रुपसाठी 2000 रुपयाचं बक्षीस देण्यात आलेलं आहे. दानशूर दात्यांचं मनपूर्वक इथे आभार व्यक्त केले जाईल.
अंतिम चरणामध्ये विस्फोटक अंदाजामध्ये गोलंदाजीची राहिली आखणी आणि हे पात अगदी चॅलेंज केले. चला इथे नाणेफेक केली जाणार आहे. एका बाजूला संकल्प श्री गणेश क्रिकेट संघ गिरवले, विपक्ष सचिन स्पोर्ट्स खिरणे क्रिकेट संघाच्या दरम्यान इथे नाणेफेक केली जाईल आणि नाणेफेक करण्यासाठी आम्ही इथे आमंत्रित करतो पनवेल तालुका भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे विद्यमान अध्यक्ष आणि शिवकर ग्रामपंचायतीच्या दमदार सरपंच आनंददादा ढवले आणि त्यांच्या समीपेत वाकडी गावचे सुप्रसिद्ध उद्योजक पनवेल तालुका भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष धनंजय दादा पाटील या दोन व्यक्तिमत्वांनी ते आमंत्रित केलेलं आहे श्रीराम क्रिकेट संघाच्या वतीने. मागून इट्स अ फेअर डिलिव्हरी. अंतिम चेंडू सुरक्षित हाताळलाय. डॉट बॉल. चला शिवकर उपस्थित आहे. खेरणे या शिवकर. तर गिरवली क्रिकेट संघ विपक्ष खेरणे अशी लढत होणार आहे. गिरवली क्रिकेट संघाला शेवटचा पुकार आहे. तत्पूर्वी मान्यवरांचा सन्मान इथे केला जाणार आहे. बघा युवराज आज महाराष्ट्र राज्य बैलगाडी संघटनेचे ज्याने अध्यक्षपद भूषवलं आज आपल्यात नाही आहेत. पंढरीनाथ शेठ फडके उद्योजक बिगर यांची छबी मात्र या युवा आमच्या सहकार्याच्या खऱ्या अर्थाने नजरेत आपल्याला बघायला मिळतं. त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक आम्ही इथे अभिनंदन करतो. तत्पूर्वी मान्यवरांचा येतोची सन्मान केला जाईल. गिरवले क्रिकेट संघाला शेवटचा पुकार आहे. चेंडू जर विकेटवर जर फेकला गेला तर मात्र तुमच्या संघाला इथे श्रीराम क्रिकेट संघाच्या वतीने दंडित केलं जाईल. 5 धावाने दंडित केलं जाईल. खास करून युवराज जिमचे मालक पांडुरंग दादा भोपी रिडगर. चला इथे लगेचच मान्यवरांचा आपण सन्मान करणार आहोत. गिरवली क्रिकेट संघाला आम्ही सूचना दिलेली आहे. चेंडू जर विकेटवर पहिल्या दुसऱ्या सत्रातला पहिला चेंडू जर फेकला गेला संघाला दंडित केलं जाईल आणि नाणेफेकीचा कौल मात्र खेरणे क्रिकेट संघाच्या बाजूने इथे जाहीर केला जाणार आहे. चला तत्पूर्वी ते मान्यवरांचा येतोची सन्मान इथे केला जात आहे. स्पर्धेचे आमचे शिल्पकार भारतीय जनता पार्टीचे एक दमदार नेतृत्व आणि ज्यांना ग्रुप ग्रामपंचायत धुंद्रे यापूर्वी ज्यांना सरपंच होण्याचं भाग्य लाभलं, अनेकांच्या सुख दुःखामध्ये सहभागी होणारे एक दमदार व्यक्तिमत्व रमेश पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आहे. सन्मानी युवराज भोपी आहे. सन्मानी आमचे आनंददादा ढवले भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे पनवेल तालुका अध्यक्ष तथा शिवकर ग्रामपंचायतीचे विद्यमान दमदार सरपंच आनंददादा ढवले साहेबांचा वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचं सन्मान चिन्ह अर्थात राजे छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा रमेश पाटील साहेब आणि विठ्ठल शेठ शेळके साहेबांच्या शुभास्ते देऊन त्यांचा गौरव केला जात आहे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. यानंतर महाराष्ट्र राज्य बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष पद ज्याने भूषवलं आज आपल्यात नाही आहेत पंढरीनाथ शेठ फडके बिगर त्यांची एक छबी खऱ्या अर्थाने आपण पाहतो. निश्चित स्वरूपात अतिशय चांगल्या प्रकारे छोटा सरकार आपण पाहतो. युवराज काजव्याप्रमाणे चमकण्यापेक्षा दीपस्तंभासारखे अखंड तेवत राहू समाजाला या उक्तीप्रमाणे या चिमुकल्याचं अभिनंदन रमेश पाटील साहेब आणि विठ्ठल शेठ शेळके साहेबांच्या शुभास्ते इथे केलं जात आहे. आणि यानंतरचा सन्मान असेल सन्माननीय धनंजय दादा पाटील. विठ्ठल शेठ आपण धनंजय दादा पाटील यांचा सन्मान इथे करावा. नागेश दादा शेळके तुमचा मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करू. दादा या आपण समोर. इथे धनंजय दादा पाटील युवा उद्योजक गावदेवी एंटरप्राइजेसचे ओनर्स पनवेल तालुका भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे उपाध्यक्ष धनंजय दादा पाटील यांचा येतोची सन्मान इथे स्पर्धा ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि राजे छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन त्यांचा गौरव इथे केला जात आहे. त्यानंतर युवराज जिमचे ओनर्स पांडुरंग दादा भोपी रिडगर यांचा येतोची सन्मान इथे केला जात आहे. अक्षय पाटील या
विद्यमान ग्रामपंचायत सदस्य शिवकार संदीप काकडे उपस्थित आहे. दादा या आपला सन्मान केला जाईल. आकाश शेलके खास करून तुमच्या सर्व सहकार्यांचा आम्ही आभार व्यक्त करू. श्रीराम क्रिकेट संघ चिंचवली ऑल टीमचं कौतुक करू. अतिशय दमदार स्पर्धा आपल्या भेटीसाठी आलेली आहे. सन्माननीय पांडुरंगदादा भोपी युवराज जिमचे ओनर्स आहेत. शून्यातून विश्व कसा निर्माण केला जातो त्याचं एक ज्वलंत उदाहरण अशा व्यक्तिमत्वाचा सन्मान केला जात आहे. अक्षय पाटील विद्यमान ग्रामपंचायत सदस्य शिवकर यांचा यथोचित सन्मान इथे केला जाणार आहे. खेळ स्टार्ट. चला चेंडू फेकला जाणार आता लगेचच. खेळ स्टार्ट असेल बघा. अक्षयदादा पाटील विद्यमान इथे अक्षय पाटील यांचा दमदार स्वागत षटकार्याने करण्यात आलेला आहे आणि मान्यवरांच्या शुभ हस्ते वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन स्वागत केले जात आहे. आणि सुनील दादा भोपी आपला सन्मान केला जाईल. संदीप काकडे या स्वागत आहे आपलं. सुनील दादा भोपी या आणि O2 वलिया समालोचन कक्ष मध्ये. आता मात्र गिरवले क्रिकेट संघाला इथे दंडित करण्यात आलेला आहे. नाणेफेकीचा उजवा कौल मात्र खिरणे क्रिकेट संघाच्या बाजूने. O2 कॉमेंट्री बॉक्स रोशन पाटील वैभव भोपी. थँक्यू महागुरु. अगदी 37 धावांचं आव्हान आहे द्वितीय सत्रामध्ये. संकल्प प्रणय 11 सहारा शिवकर या संघासमोर आणि पहिल्याच बॉलवर प्रणय म्हात्रेनं हा त्याचा आक्रमण खेळ दाखवला. पहिल्याच बॉलवर षटकार आला आणि त्याच्यानंतर सुनील साळुंखे ज्याचं कमबॅक बघायला मिळालं. हे वार पलटवार जरूर होतील परंतु बघायची लढत कोण जिंकेल कारण याच्या अगोदर 2 सामने आपण कंप्लीट केलेत. ही सुपर 12 ची तिसरी लढत सध्या सुरू असताना तिसरा बॉल. थोडी प्रतीक्षा केली. अपील हलकीशी झाली. पंच फेटाळून लावत असताना ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य गोटीराम ढवले साहेब यांचा सन्मान इथे केला जाईल. दादा या आपला सन्मान इथे केला जाईल. गोटीराम ढवले यांचा यथोचित सन्मान स्पर्धा ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने रमेश शेठ पाटील साहेब माजी सरपंच आणि त्याचबरोबर विठ्ठल दादांच्या शुभ हस्ते त्यांचा गौरव केला जाईल. O2 कॉमेंट्री बॉक्स. षटकारानंतर 2 डॉट बॉल. सुनील साळुंखे हाफ ट्रॅकर होता. उंच ओढायला बॉल थोडा मिस टायमिंग. प्रणय चूक करत असताना दिसला. खराब बॉल होता खर तर परंतु फसवा होता आणि इथे विकेट मिळते. इम्पॉर्टंट विकेट ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्हाला बघायला मिळेल. सुनील साळुंखे थोडस बाउन्सर अटेम्प्ट केला. जी उंची अपेक्षित होती ती त्याला मिळाली परंतु देता आले नाही प्रणयला या बॉलला विरकावून आणि इथे पहिली विकेट शिवकर टीमने गमावली आहे. ऐंशी का डीजे साऊंड सिस्टीमचा आम्ही कौतुक करू. 80-85 म्हणून परिचित असणारे गावदेवी एंटरप्राइजेसचे ऑनर धनंजय दादा पाटील यांच्या नावाचं आपण संगीत इथे ऐकलं आणि स्पर्धेचे शिल्पकार माजी सरपंच रमेश पाटील चिंचवली यांच्या वतीने पंच कमिटीसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राईज. पंच सँडी पालकर, जिल्हा संघटक सुनील तांडेला आहेत आणि त्याचबरोबर सुनील त्याचबरोबर सचिन कडू या त्रिवेणी संगमसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राईज. समालोचन ग्रुपसाठी 2000 रुपयाचा कॅश प्राईज यापूर्वी त्या इथे जमा केलेला आहे. O2 कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच महागुरु. जाऊया मॅच मध्ये. गोलंदाज तयार. रोशन आलाय फलंदाजीसाठी. सुरुवात चांगली झाली होती प्रणय कडून परंतु वारंवार आक्रमक राहण्याचा त्याचा इरादा हा त्याच्यासाठी घातक ठरला आणि त्याच्यानंतर सुनीलनं केलेलं कमबॅक. 5 बॉल डिलिव्हर्ड झालेत. पहिल्या बॉलवर षटकार नंतर लगातार 2 डॉट बॉल. विकेट नंतर आणखीन एक डॉट बॉल. रोशन शेवटचा बॉल डिलिव्हर करतील. पंच डेड बॉलचा इशारा आम्हाला करत असताना मिस्टर सँडी पालकर सर सुनील तांडे सरांना तुम्हाला सध्या ऑन फील्ड अंपायर म्हणून तुम्हाला मैदानामध्ये चांगली कामगिरी करताना बघायला मिळते. लास्ट बॉल अंतिम चेंडू होता. अपील ते झाली. जबरदस्त षटक सुनील साळुंखे. आपला अनुभव उंची लहान परंतु कीर्ती महान असलेला खेळाडू राजा राणी घोट संघाकडून काय कीर्तिमान प्रस्थापित करणारी गोलंदाजी. पहिल्याच बॉलवर षटकार आणि त्याच्यानंतर सलग 5 डॉट बॉल आणि त्यामध्ये एक विकेट. अफलातून सुरुवात करत असताना
आता उर्वरित चेंडू आणि धावांमध्ये अंतर 18 बॉल आणि 31 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये उर्वरित शिल्लक आहे. प्लीज टीम मीटिंग नको जास्त हे लक्षात घ्या आणि टीम मीटिंग घेताना स्क्रीनवर तुम्हाला घ्यायचे नाही याची दक्षता तुम्ही घ्या. प्रत्येक टीमला आम्ही विनंती करू. याच्यानंतर देखील एक चांगली बिग फाईट अगदी तुम्हाला बघा मिळेल. सामना होईल स्वर्गीय सचिन स्पोर्ट्स खेळणे आणि संकल्प इलेव्हन श्री गणेश गिरवले अशी लढाई तुम्हाला बघा मिळेल. आणि त्याचं देखील नाणेफेक आपण केली. याच्या अगोदर सुपर 6 मध्ये बक्षीस पात्र फेरीमध्ये क्वालिफाय होणारे संघ होते जय हनुमान शिरवली बी आणि त्याच्यानंतर हंसिका 11 रेडघर हे संघ आतापर्यंत क्वालिफाय झालेत. लगेचच दुसऱ्या षटकाला आपण सुरुवात करतो. पहिलं जे पॉवर प्लेचं षटक समाप्त झालं आणि ज्यामध्ये रन फलकावर धावा 6 बॅटिंग करत असताना संकल्प आणि प्रणय 11 सहारा शिवकर या संघाच्या टार्गेट 37. सेकंड ओव्हर मध्ये परणपोरजी हे बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होत असताना तुम्हाला इथे दिसतील. उत्तम पाटील शिवकर संघाचे सगळ्याधिक अनुभवी खेळाडू. पहिलाच बॉल आक्रमण करण्याचा आक्रमक इरादा असफल राहिलाय उत्तम पाटीलचा. डॉट बॉल डिलिव्हर होताना दिसलाय. पहिल्या बॉलवर षटकार आला होता आणि त्याच्यानंतर 6 डॉट बॉल लगातार आलेत. त्यामुळे थोडसा चिंता वाढत असताना परंतु शिवकर संघ देखील तेवढा धाडसी आहे. इतक्या लवकर हार मारण्यापैकी तेही नाही ते आम्ही बघितलंय. परणपोरजी साइड ॲम ऍक्शन जी नेहमी इफेक्टिव्ह राहते आणि त्यामध्ये टर्न करत असताना आणखीन एक चांगला बॉल सलग 2 निर्धाव चेंडू डिलिव्हर करत असताना अगदी आपण बघितले परणपोरजी अगदी ज्या पद्धतीनं सुंदर गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाली तशाच पद्धतीचं हे षटक सध्या अगदी बघू शकता. 6 वर 1 सध्या स्थितीमध्ये थोडस चिंता भेडसावत आहेत परंतु लढावं लागेल. उत्तम पाटील आपल्या टप्प्यात आलं की आपण सोडत नाही सांगत असताना ठोकलाय उत्तुंग षटकार. इथे व्यासपीठावर आपण पाहतो खऱ्या अर्थाने महाराष्ट्र राज्य पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे महाराष्ट्र पोलीस दलातील ब्रीद वाक्य सदरक्षणा ही खलनी ग्रहण आहे. सातत्याने सद्विचारांचे रक्षण करणारे सन्माननीय कदम साहेब व्यासपीठावर उपस्थित आहेत. आपलं आम्ही या स्पर्धेचे शिल्पकार सन्मान्य माजी सरपंच रमेश शेठ पाटील साहेबांच्या वतीने त्याचबरोबर विठ्ठल शेठ शेळके साहेबांच्या वतीने आणि या स्पर्धेचे आमचे आधारस्तंभ आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांच्या वतीने आपलं आम्ही मनपूर्वक स्वागत करत आहोत. उत्तम पाटील उत्तम कामगिरी करत असताना सध्या मैदानामध्ये सुरुवातीला थांबला परंतु आता आक्रमण त्याच्याही बॅटमधून झालेलं आहे. रोशन नासाईक इनकडे 12 वर 1 सध्या अगदी तुम्हाला बघा मिळतील. हा तर लोअर फुलटा सुद्धा उंच हवेत घेते बॉल मस्त सोक 2 फिल्डर अगदी बॉलवर येत असताना झपाट्यानं झेल टिपला. क्षेत्ररक्षक होते सुमित पाटील आणि झेल टिपलाय उत्तम पाटीलचा खेळाडू बाद. रन फलकावर धावा आहेत सध्या 12-37 धावांचं आव्हान आहे. परणपोरजीची देखील स्तुती करावी लागेल षटकारानंतर विकेट. हो इथे थोडा सॉफ्ट डिसमिसल जरूर होतं परंतु सुदैव अजयचा हा बॉल
गॅप मधून गेला तोपर्यंत चांगली रनिंग बिटवीन द विकेट 2 रन या बॉलवर कंप्लीट करत असताना दिसले. चांगली फलंदाजी उत्तम भागीदारी या दोन गोष्टी फार महत्वाच्या असतील. पहिला सामना आपण बघितला होता जय हनुमान शिरोली बी संघ सुरुवातीला 3 विकेट गेले होते त्याच्यानंतर सिंगल डबल केल्या भागीदारी केली आणि नंतर मॅच फिनिश केली. ऋतिकची स्तुती झाली आणि आता तसंच काही करावं लागेल अजयला. ओ परन काय उत्तम गोलंदाजी त्यांनी केली आहे. षटकार जरूर खाला एक डबल आली परंतु हे षटक देखील राहिलं 8 धावांचं 37चं आव्हान होतं आणि संघ पोहोचलाय 14 वर. आता 12 बॉल आणि 23 धावांची गरज. सन्माननीय प्रशांत शेळके यांचं इथे शुभागमन झाले. त्यांना ही विनंती आहे या व्यासपीठावर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. 12 बॉल 23 धावांची गरज. एक शॉर्ट टीम मीटिंग राजा राणी कोट संघानं खरं तर मैदानात घेतली. मैदानामधील लढत जी फार महत्वाची कारण इथून जिंकाल तर ट्रॉफीचे हकदार बनाल. 12 बॉल 23 धावांची आवश्यकता. थोडंसं स्पीडअप आपल्याला या मॅच मध्ये करावं लागेल. कोण कीर्तिमान प्रस्थापित करेल कोण आपलं शौर्य गाजवेल. गोलंदाजीतून जी छाप सोडायची होती प्रमुख 2 गोलंदाजांना ती अगदी सोडण्यामध्ये सक्षम ठरले. सुनील साळुंखे आणि परन पोरजी हे 2 खेळाडू यशस्वी राहिले. 37 धावांचं आव्हान घेऊन उतरलेला मैदानामध्ये संकल्प प्रणय 11 सहारा शिवकर संघाचे 2 मातबगार खेळाडू रोशन आणि अजय मैदानात. तर इथे निश्चित स्वरूपात आमच्या अंशिका डीजे सन्माननीय गणेश भोपी आणि अश्विन भोपी अतिशय चांगल्या प्रकारे संगीत आपण इथे प्रदर्शित केल्याबद्दल पनवेल तालुका भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे विद्यमान अध्यक्ष शिवकर ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच आनंददादा ढवले साहेब आणि वाकडी गावचे उद्योजक सन्माननीय गावदेवी एंटरप्राइजेस धनंजय दादा पाटील यांच्या वतीने डीजे मास्टर साठी 1000 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे आणि समालोचन ग्रुप साठी 1000 रुपयाचं बक्षीस आनंददादा ढवले शिवकर आणि धनंजय दादा पाटील वाकडी यांच्या वतीने देण्यात आलेलं आहे. त्यांचा आम्ही मनपूर्वक इथे आभार व्यक्त करत आहोत. 12 बॉल आणि 23 धावांची गरज सध्या हा सामना जिंकण्यासाठी. जमिनी समांतर फटका गॅप निवडली आहे. 2 खेळाडूंच्या मधून भेदून चाललाय बॉल सीमारेषा पलीकडे. आक्रमक फटका रोशनच्या बॅट मधून आलेला चौकार. रोशन सांगतायत की संकटातूनच मार्ग काढायचे असतात आणि हा चौकार त्याच्या बॅट मधून आले. संघ पोहोचलाय सद्यस्थितीमध्ये 18 या धावसंख्या फलकापर्यंत. खूप चांगले लढत आहेत दोन्ही संघामध्ये. यंगस्टर्सचा भरपूर भरणा तुम्हाला बघायला मिळते. या स्पर्धेचं हेच वैशिष्ट्य राहिलंय. भरपूर यंगस्टर संघ यंगस्टर खेळाडूंना संधी देण्यात आली आणि आज ही स्पर्धा हाफ ट्रॅकर होता आणि शॉर्ट अँड फुल. रोशन जे प्रेशर होतं धावांचं विकेटचं ते या 2 बॉल मध्ये त्यांनी दूर केलाय. एक चौकारानंतर हा दमदार षटकार. निश्चित स्वरूपात अतिशय सुंदर संगीत आपल्याला ऐकायला मिळालं रमेश दादा पाटील यांच्या नावाचं. रोशन अनस्टॉपेबल इनिंग साकारत असताना एका क्षणात होत्याचं नव्हतं केलं. जे राजा राणी गोड संघानं गोलंदाजीतून पहिल्या 2 गोलंदाजांना कमावलं होतं
ते अक्षरशः या षटकामध्ये गोलंदाज ध्रुव पाटील याच्यावर केलेलं आक्रमण आयवा कॅच साठी अद्विक एंटरप्राइजेसचे सन्माननीय श्री वैभव शेठ ढवळे यांच्याकडून प्रत्येक आयवा कॅच साठी 300चं पारितोषिक कॅम्प आणि आता सामना येऊन थांबलाय 9 बॉल 7 धाव्यांची गरज. सन्माननीय धनंजय शेठ पाटील 85 किंग आनंद शेठ ढवळे साहेब सरपंच यांच्याकडून 1000चं पारितोषिक समालोचन डिपार्टमेंट साठी आणि इथे आणखी एक दमदार चौकार. का बात आहे मैदानामध्ये रोशन पाटील नावाची छाप सोडत असताना नशिबाची साथ दैव बलवंत इनसाइड एज लागलं आणि बॉल चाललाय लॉंग स्टॉप मध्ये. हा चौकार आपण बघितला. मागील 4 बॉल मध्ये 20 धावा आलेत आणि सामन्याचं चित्र काया पालट करणारी रोशनची केली हा बॉल चांगला डिलिव्हर्ड होताना बघितला. चेंडू आणि धावामध्ये अंतर आता येऊन थांबलंय 7 बॉल आणि 3 धावांची सध्या गरज आहे. सुरुवातीला 2 ओव्हरमध्ये दादागिरी प्रस्थापित केली राजा राणी घोड संघानं आणि अगदी त्याला या ओव्हरमध्ये मोडकलीस काढला. रोशन पाटीलला 3 धावांची गरज आहे. सामना जवळ आणून ठेवलाय. ड्राईव्ह करत असताना डीप मिड ऑनचं क्षेत्र खाली होतं. बॉल चाललाय लॉंग ऑन मध्ये आणि सध्या फिल्डिंग डिपार्टमेंट मधून बरीच चर्चा होते. मॅच सोडली की काय असं चित्र दिसायला सुरुवात झाली. चांगली रनिंग बिटवीन द विकेट अगदी इथे बघायला मिळाली. या चेंडू गणित 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. स्कोर मात्र लेवल होईल. 1 धावेची गरज आहे विजयासाठी. सन्मानी आपण इथे पाहतो प्रशांत दादा प्रकाश शेलके सुप्रसिद्ध इंटेरियर डिझायनर याचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. प्रशांत शेलके मनपूर्वक आपलं श्रीराम क्रिकेट संघ चिंचवली आयोजित ग्रामस्थ मंडळ चषक क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून या स्पर्धेचे आपले शिल्पकार रमेश शेठ पाटील माजी सरपंच चिंचवली विठ्ठल शेठ शेलके आणि आमच्या श्रीराम क्रिकेट कमिटीच्या वतीने आपलं आम्ही स्वागत करत आहोत. 36वा फलकावर लागलेत. 1 धावेची गरज आहे. मॅच ऑन करा प्लीज. तर सन्माननीय प्रकाश शेलके आणि दत्ता शेठ पाटील या निश्चित स्वरूपात प्रतिष्ठित व्यक्तिमत्वांचं स्पर्धेकरता आगमन होत आहे. या व्यासपीठावर आपलं श्रीराम क्रिकेट संघ चिंचवली आणि स्पर्धेचे शिल्पकार रमेश शेठ पाटील साहेबांच्या वतीने आपलं आम्ही स्वागत करत आहोत. बघा आमचे 80-85 म्हणून परिचित असणारे गावदेवी एंटरप्राइजेस धनंजय दादा पाटील डॉट बॉल आलाय. 5 बॉल आणि 1 धावेची गरज आहे. इतिहास जाऊ शकतो जर ही 1 धाव वाचवली तर. स्ट्रायकर एंडकडे रोशन आहेत ज्यानं 20 धावा केलेत आणि ते सांगतायत एवढं सोपं नाही. हा फटका त्यांनी सहज पाठवला. पंच सांगतात हा षटकार आलाय आणि विजय षटकार इथे येत असताना संकल्प प्रणय 11 सहारा शिवकर संघाना सामना जिंकला. आकाजी शेळके यांनी पुरस्कृत केलेला संकल्प 11 कारण एखाद्या स्पर्धेमध्ये आम्ही बघतो एका पुरस्कर्त्यानं 4 संघ पुरस्कृत केले आणि 4चे 4 संघ सुपर 12 ला पोहोचतात आणि त्यापैकी एक संघ पुणे निघून चालले सुपर 6 ला. सहारा अगदी शिवकर या नावानं प्रसिद्ध असलेला संघ. विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन. हार्ड लक राजा राणी घोट संघ आणि या सामन्याचा सामनावीर हे पारितोषिक आपण देणार आहोत. सामनावीर ठरेल